एक भयानक विमान अपघात, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सर्वात मोठा धक्का. पण धुराचे लोट शांत होताच प्रश्नांचे वादळ उठलं. धूर नव्हता पण धोका होता. हा दावा आहे आमदार अमोल मिटकरींचा. 10 दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला, हे विधान आहे संजय राऊतांचं. आणि दुसरीकडे जनमानसात एक चर्चा, दादा जिवंत आहेत, हे एक मोठं षडयंत्र आहे, ते 6 महिन्यांनी परत येतील. नमस्कार, मी विठ्ठल होळकर. आज आपण उघडणार आहोत द अजित पवार फाईल. विमानात 6 माणसं होती, तर मृतदेह 5च कसे सापडले? तो 6वा प्रवासी कोण होता? दादांची ओळख त्या घड्याळावरून पटली, जे त्यांच्या हातात नव्हतंच. आणि सर्वात महत्त्वाचं, विमानतळावरचं ते CCTV फुटेज जगापासून का लपवलं जातंय? आज या व्हिडिओमध्ये इमोशन्स बाजूला ठेवून फक्त पुराव्यांच्या आधारावर आपण या गूढ प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. सत्य कदाचित तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळे असू शकतं. या सगळ्या संशयाची सुरुवात झाली एका आकड्यापासून, 6. अपघातानंतर लगेच बातम्या आल्या की DGCAने 6 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पण जेव्हा अधिकृत यादी आली तेव्हा त्यात फक्त 5 नावं होती. घटनास्थळावरून 5 मृतदेह सापडले. मग हा 6वा माणूस हवेत गायब झाला का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला त्या विमानाचं पॅसेंजर मॅनिफेस्ट बारकाईनं पाहावं लागलं. आणि तिथेच या गोंधळाचं उत्तर मिळालं. या मॅनिफेस्टवर नजर टाका. इथे हाताने लिहिलेले काही कोड्स आहेत. C2 म्हणजे 2 कॅप्टन्स, P3 म्हणजे 3 पॅसेंजर्स. प्रोटोकॉलमुळे फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना क्रू लिस्टमध्ये आणि पॅसेंजर लिस्टमध्ये अशा दोन्ही ठिकाणी मोजलं गेलं. थोडक्यात सांगायचं तर माणसांची मोजदाद करताना झालेली ही एक तांत्रिक चूक होती. कागदावर आकडे 6 दिसत होते, पण प्रत्यक्षात विमानात 5च रक्तामांसाची माणसं होती. त्यामुळे 6वा माणूस गायब झाला या थेरीमध्ये काहीही तथ्य नाही. हे गूढ इथेच संपतं. पण दुसरा प्रश्न अधिक वेदनादायी आणि संशयास्पद होता. ती बॉडी अजितदादांची नव्हतीच. अपघातानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की त्यांनी दादांना त्यांच्या घड्याळावरून आणि गॉगलवरून ओळखलं. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आला. आमदार अमोल मिटकरींनी प्रश्न उपस्थित केला, ते घड्याळ बॉडीच्या हातात नव्हतंच, मग ओळख पटली कशी? आमच्या तपासणीत पोलीस सूत्रांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख घड्याळावरून पटलीच नव्हती. त्यांची ओळख पटली ती त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट फॅब्रिक आणि डिझाईनवरून. पोलिसांना डाव्या हातावर जे घड्याळासारखं दिसत होतं तो खरं तर जळालेल्या कुर्त्याचाच एक भाग होता. आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा, DNA टेस्ट. अशा हाय प्रोफाईल केसेसमध्ये मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्याआधी DNA मॅचिंग बंधनकारक असतं. DNA रिपोर्टने सिद्ध केलं की तो मृतदेह अजित पवारांचाच होता. त्यामुळे चुकीची बॉडी ही थेरी भावनेच्या भरात निर्माण झाली होती, वास्तवात नाही. आता वळूयात शेवटच्या आणि सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. जर सगळं काही पारदर्शक होतं तर अजित पवार विमानात बसतानाचं CCTV फुटेज जगाला का दाखवलं जात नाहीये? काय लपवलं जातंय? याचं उत्तर कॉन्स्पिरसीमध्ये नाही तर सिक्युरिटी प्रोटोकॉलमध्ये आहे. अजित पवारांसारख्या VVIP नेत्याचं घर आणि विमानतळाचा तो भाग हे हाय सिक्युरिटी झोन आहेत. इथले कॅमेरे कुठे बसवले आहेत, त्यांचा अँगल काय आहे, हे जर पब्लिक झालं तर भविष्यात मोठ्या सुरक्षा त्रुटी निर्माण होऊ शकतात. याचा अर्थ फुटेज गायब आहे का? अजिबात नाही. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीज म्हणजेच BCAS कडे हे फुटेज सुरक्षित आहे. तपास यंत्रणांना ते दिलं जातं, पण सुरक्षेच्या कारणास्तव ते TV वर प्रसारित केलं जात नाही. दादा परत येतील ही भावना एका कार्यकर्त्याचं आपल्या नेत्यावरचं प्रेम दाखवते. पण सत्य हे आहे की तांत्रिक चुका, माहितीचा अभाव आणि प्रोटोकॉलची समज नसल्यामुळे या कॉन्स्पिरन्सी थेरीज जन्माला आल्या. पुरावे हेच सांगतात की हा एक दुर्दैवी अपघात होता. तरीही अमोल मिटकरींसारख्या नेत्यांनी उपस्थित केलेले घातापाताचे प्रश्न अजूनही हवेत आहेत आणि त्यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं योगायोग होता की खरंच काहीतरी काळबेर आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. अशाच शोधक पत्रकारितेसाठी बोल बिंदासला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत रहा सत्य
फक्त बोल बिंदासवर.